नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, चित्रपट अभिनेता सैफ अली खान याला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आणि या डिस्चार्ज दिल्यानंतर अर्थातच हे सगळं प्रकरण आता संपलेलं आहे असं अनेक जणांना वाटेल. मात्र त्याच्यातून अनेक प्रश्न जे आहेत ते पुन्हा एकदा निर्माण झालेले आहेत, ज्याविषयी सोशल मीडियामध्ये किंवा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहेत की हा डिस्चार्ज दिल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले, त्यांची उत्तरं लोकांना हवी आहेत. प्रामुख्याने ज्या वेळेला सैफ अली खानवर हल्ला झाला त्यानंतर तो किती गंभीर स्वरूपाचा हल्ला होता आणि त्याचा जीव जाण्याची शक्यता होती, अशा पद्धतीचे सगळी चर्चा जी आहे ती सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये होती. 16 तारखेला ही घटना घडली त्यावेळेला ही सगळी चर्चा सुरू होती आणि त्यामुळे इतकी गंभीर घटना आहे की मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था जी आहे किंवा एकूण महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था ही कशी बिघडलेली आहे अशा पद्धतीचे आरोपसुद्धा केले गेले. सेलिब्रिटी जे आहेत मुंबईमधले किंवा महाराष्ट्रातले यांचं जीवनमान जे ते धोक्यामध्ये आहे अशा पद्धतीची चर्चा झाली, अशा पद्धतीचे आरोप झाले. काय नेमकं केलं जाणार आहे? सैफ अली खानसारख्या एका सेलिब्रिटीच्या घरामध्ये कोणीतरी शिरतो, त्याच्यावर हल्ला करतो, एवढा गंभीर स्वरूपाचा हल्ला करतो आणि तरी आपले पोलीस जे ते काहीच करू शकत नाहीत. बरं, ज्याने हल्ला केला तो सुद्धा लगेच सापडला नाही, त्यासाठी जवळपास 2-3 दिवस जे आहेत ते त्याच्या मागावर पोलीस होते, शेवटी तो सापडला. हे अनेक प्रश्न जे आहेत ते लोकांच्या मनामध्ये निर्माण होत होते. आता डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या प्रश्नांची एक मालिका लोकांच्या डोक्यामध्ये आहे. एक म्हणजे सैफ अली खानवर जो हल्ला झाला, ज्या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या पाठीवर वार करण्यात आला अशा पद्धतीचं एक जी माहिती आहे ती समोर आलेली आहे आणि स्वतःही डॉक्टरांनी सुद्धा दिलेली. म्हणजे ही केवळ काय मीडियामध्ये माहिती आली आहे अशातला भाग नाही, तर डॉक्टरांनी स्वतः पुढे येऊन हे सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ही जखम झालेली आहे. त्याच्यात डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलं की सैफ अली खानच्या पाठीमध्ये कण्याच्या जवळ एक सुरीचा तुकडा, म्हणजे जो चाकू किंवा सुरी ज्याने हल्ला केला त्याचा एक 2.5 इंच तुकडा जो आहे तो पाठीमध्ये अडकलेला होता, तो काढण्यामध्ये डॉक्टरांना यश आलं. ऑपरेशन झालं, काही तास ICUमध्ये सुरुवातीला ठेवण्यात आलं आणि त्यानंतर तुकडा काढण्यात आला. त्याचा फोटोही अनेक ठिकाणी व्हायरल झाला त्या चाकूच्या तुकड्याचा. म्हणजे अशा पद्धतीचा एवढा गंभीर हल्ला होता आणि जर तो आणखी खोलवर सुरा घुसला असता तर कदाचित पाठीच्या कण्याला दुखापत झाली असती, कायमस्वरूपी अपंगत्वसुद्धा येऊ शकलं असतं, अशी भीतीसुद्धा डॉक्टरांनी व्यक्त केली होती. त्यामुळे इतका गंभीर स्वरूपाचा हल्ला होता. त्याशिवाय इतर 5-6 वार तर अंगावर केले होते असंही डॉक्टरांचं म्हणणं होतं. त्यातल्या काही 1-2 जखमा ज्या आहेत त्या खोलवर होत्या, बाकी जखमा ज्या आहेत त्या वरवरच्या होत्या, त्या फारशा काही जीवाला धोकादायक नव्हत्या. हे डॉक्टरांनी सांगितलेलं स्टेटमेंट आहे. मग असं असताना आपण पाहिलं की 16 तारखेला हल्ला होतो आणि 21 तारखेला त्याला डिस्चार्ज मिळतो. म्हणजे 5-6 दिवसामध्ये सैफ अली खान बाहेर येतो आणि ज्या पद्धतीने तो बाहेर येतो, जेव्हा इमारतीत शिरल्यानंतर त्याच्या स्वतःच्या इमारतीत आल्यावर आपण पाहतो सैफ अली खान ज्या मूडमध्ये आहे, जीन्स पॅन्ट घातलेली आहे, गॉगल आहे डोळ्यांवर आणि हात दाखवतोय. आजूबाजूचे जे लोक आहेत, मीडिया आहे, फोटोग्राफर्स आहेत, त्यांना तो पोज देतोय, हात हलवून अभिवादन करतोय, त्यांना धन्यवाद म्हणतोय आणि ते म्हणत म्हणत तो आपल्या इमारतीमध्ये शिरतो. ज्या वेळेला तो डिस्चार्ज होऊन आपल्या गाडीमध्ये बसतो त्यावेळेला पुढच्या सीटवर बसलेला आहे, सीट बेल्ट लावलेला आहे आणि मीडिया त्याला विचारण्याचा प्रयत्न करते, पण तो अर्थात तो कोणाशी बोलत नाही. त्यावेळेला मनामध्ये सर्वसामान्य माणसांचा प्रश्न येतोय की सैफ अली खानच्या पाठीवर एवढा गंभीर स्वरूपाचा आघात झालेला आहे, एवढा घाव आहे मोठा, आणि असं असताना तो पुढच्या सीटवर बसू कसा शकतो, ते सुद्धा सीट बेल्ट लावून. डॉक्टरांनी त्या संदर्भात कोणती काळजी घ्यायला सांगितलेली नाही आहे का की 5 दिवसामध्ये जखम पूर्णपणे भरून गेलेली आहे, आता कोणत्याही प्रकारची वेदनाच शिल्लक राहिलेली नाही, असं काय आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या. कारण एखादी छोटी जखम जरी झाली, हेअरलाईन फ्रॅक्चर जरी पायाला किंवा हाताला असेल तर किती काळ त्या माणसाला वेदना होत असतात आणि किती वेळ त्या माणसाला तो हात किंवा पाय बांधून ठेवावा लागतो.
आणि तसंच लंगडतच किंवा एक प्रकारे आपला एक अवयव जो आहे तो काही काळ बांधला गेलेला आहे, अशा अवस्थेमध्ये त्याला काम करावं लागतं. पण इथे मात्र परिस्थिती तर खूपच गंभीर होती. पाठीत एवढा सुरा घुसलेला आहे, त्याचा तुकडा सापडलेला आहे, त्याच्यावर ऑपरेशन झाले, तरी सैफ अली खान जो आहे तो आरामात बसून गाडीच्या पुढच्या सीटवर तो सीट बेल्ट बांधून बसतो. मग पाठीवर त्याच्या कोणताही दबाव येत नाही का सीटचा? डॉक्टरांनी त्या संदर्भात काही सूचना केल्या आहेत का किंवा केलेल्याच नाहीत? हा प्रश्न का मनामध्ये येणार नाही? प्रत्येकाच्या मनामध्ये येईल. साधारणपणे अशी घटना घडल्यानंतर ठीक आहे, डिस्चार्ज दिला त्याला बरं वाटतंय किंवा तो जे काही उपचार सांगितले ते घरी करू शकेल, आता हॉस्पिटलमध्ये राहण्याची आवश्यकता नाही. पण तरी तो जेव्हा बाहेर येईल तेव्हा निदान व्हीलचेअरवरनं येईल, कोणीतरी त्याला आधार घेऊन खाली आणेल आणि मग एखाद्या समजा ॲम्ब्युलन्स असेल त्याच्यामधनं त्याला घरपर्यंत नेण्यात येईल. असं काही घडलेलं नाही. शिवाय तो जेव्हा गाडीमध्ये बसण्यापूर्वी ज्या रिक्षा चालकाने त्यांना जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला होता सैफ अलीवर, त्यावेळेला ज्या रिक्षा चालकाने त्याला हॉस्पिटलपर्यंत सोडलं त्या रिक्षा चालकाबरोबरचे फोटोही आहेत हॉस्पिटलमधले. आता अर्थात त्या ठिकाणी किती लोकांना जायला परवानगी होती किंवा माहिती नाही, पण फक्त रिक्षा चालकाचा फोटो आपल्याला दिसतो, जो भेटायला गेला असेल किंवा त्याला भेटायला बोलवलं असेल त्याचे आभार मानण्यासाठी. तो तिथे उभा आहे, त्याच्याबरोबर सैफ अली खान गॉगल वगैरे घालून फोटो काढतोय. त्यावेळेला वाटायला लागतं सैफ अली खान आजारी आहे की तो रिक्षा चालक हा पेशंट आहे. त्याला सैफ अली खान त्याला भेटायला आलेला आहे. इतकं दोघांमधलं जो वेगळेपणा आहे तो त्याच्यात दिसून येतो, भिन्नता दिसून येते. सैफ अली खान हा एवढे जखमी झालेला असताना एवढा पूर्ण तयार होऊन फोटो काढायला उभा राहिलेला आहे आणि रिक्षा चालक आपले चुरलेले कपडे, तोंडावर मास्क लावून तिथे आलेला आहे. तेव्हा शंका येते की नेमकं याच्यामधला आजारी कोण आहे, कोणाला नेमकं त्या ठिकाणी दुखापत झालेली आहे. म्हणजे तो फोटोही काढला जातो. मग मनामध्ये शंका येते की सैफ अली खान एवढ्या दिवसांमध्ये कसा काय बरा झाला. हाच प्रश्न किंवा हीच शंका जी आहे ती संजय निरुपम यांनी सुद्धा उपस्थित केलेली आहे. त्यांनी वेगवेगळ्या चॅनलवर हे सांगितलं की एवढ्या 5 दिवसामध्ये माणूस अगदी ठाकठीक होऊन कसा काय बाहेर येऊ शकतो. ही गंभीर स्वरूपाची जखम नाही आहे का नेमकं? मग काय झालेलं आहे? डॉक्टरांनी सांगावं, पोलिसांनी सांगावं. हे जर लोकांचं म्हणणं असेल तर त्यात चूक काय? कारण शेवटी काय आपण म्हणू की सैफ अली खानचा मुद्दा आहे, झालं, तो बरा होऊन आला बाहेर, आता काय मुद्दा, त्याच्यावर कशाला चर्चा करायची. पण मुळात ही चर्चा जी आहे ती महत्त्वाची का ठरते? कारण ज्यावेळेला हल्ला झाला तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आला आणि तो आहेच अजूनही. कारण ती व्यक्ती घरात शिरलेली आहे सैफ अलीच्या. मग ती घरात शिरली आहे, एवढा हल्ला केला, त्याच्याबरोबर जी काम करणारी महिला आहे त्यांच्यावर सुद्धा हल्ला झालेला आहे, तिला काही जखम झालेली आहे हाताला. म्हणजे एक माणूस एवढा, सैफ अली खान ज्या इमारतीत राहतो ती उच्चभ्रूंची इमारत आहे, तो काय चाळीत राहत नव्हता किंवा साध्या कुठल्या सोसायटीत राहत नव्हता. एवढी मोठी इमारत ज्याच्यात त्याचे बहुतेक 2 मजले आहेत आणि त्या इमारतीची सुरक्षा व्यवस्था अर्थातच चांगली असणार ज्या भागात तो राहतोय ते पाहता. त्यामुळे ती सुरक्षा व्यवस्था भेदून एखादा माणूस घरापर्यंत पोचतो, घरात शिरतो, हल्ला करतो आणि तो सुद्धा सैफ अली खानवर हल्ला करतोय आणि तो हल्ला करून पुन्हा निघून पण जातो. तो पकडलाही जात नाही त्या ठिकाणी की त्याला कोणी अडवण्याचाही प्रयत्न करत नाही. हे सगळं शंकास्पद वाटत नाही का? कोणालाही वाटणार आहे. आणि जर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत असा प्रश्न उपस्थित होत असेल की सैफ अलीवर असा हल्ला होत असेल तर आणखी कुठल्या सेलिब्रिटीवर होऊ शकेल? आणखी सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे मग? तर सैफ अली खानच्या घरामध्ये कोणी शिरत असेल 12व्या मजल्यावर जाऊन, तर सर्वसामान्य माणसाच्या घरातही शिरणारी अनेक माणसं असतील आणि ती सहज शिरू शकतील. तिथे ते कोणता CCTV नसेल. हे प्रश्न लोकांच्या मनामध्ये येत आहेत आणि त्यात काही चूक नाही आहे. त्यामुळे याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे. जो आता व्यक्ती पकडलेला आहे, जो बांगलादेशी आहे म्हटलं जातं, त्याचा चेहरा, आणि जेव्हा आपण ही घटना घडल्यावर लगेच काही CCTV आले होते ज्यात तो गुन्हेगार जो आहे, जो घरात शिरलेला तरुण होता, तो एकतर त्या शिड्यांवरनं वर जाताना दिसतो आणि एकदा खाली येताना दिसतो. तो खाली येताना एकदा तो CCTV जवळ पाहतो, त्याचा चेहरा आणि आत्ता जो पकडलेला आरोपी आहे याचा चेहरा कुठेही जुळत नाही. पहिल्यांदा जेव्हा एक माणूस पकडला होता त्याचा चेहरा त्याच्याही जुळतोय म्हणून त्याला पकडलं होतं, प्रत्यक्षात त्याचा काही सहभाग नसल्याचं समोर आलं आणि त्याला सोडून दिलं.
त्याचा चेहरा निश्चितपणे जुळतोय किंवा त्याचा चेहरेपट्टी असं वाटत होतं. पण आत्ता जो तरुण पकडलेला आहे त्याचा चेहरा कुठेच जुळत नाही. थेट चेहरा जुळतोय, थेट अगदी त्याच्यासारखाच वाटतोय असं अजिबात नाही. मग असं नसताना मग नेमका तो पायऱ्यांवरनं उतरणारा तरुण कोण आहे आणि आता पकडलेला तरुण कोण आहे? की पायऱ्यांवरनं उतरणारा तरुण हा कोणी अपराधी नव्हताच, तो कोणीतरी इमारतीमधला असेल, तिकडचा कोणीतरी काम करणारा असेल आणि हा प्रत्यक्षात हल्ला करणारा आहे. हे प्रश्न मनामध्ये येतात. ही एवढी मोठी इमारत आहे ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अर्थातच असणार. साधे छोटी इमारत असेल एखादी साधी सहकारी सोसायटी, त्याच्यातही एखादा वॉचमन ठेवलेला असतो, तो येणाऱ्या जाणाऱ्यांचे रजिस्टरवर नावं नोंदवतो. ही तर एवढी मोठी इमारत आहे, त्याच्यामध्ये काही निश्चितपणे काळजी घेतली असेल की बाबा गेटच्या शिवाय अन्य कोणत्याही भागातून कोणी आत शिरू शकत नाही, ही तर काळजी घेतलेली असेल. तेवढे निदान वॉचमन किंवा सुरक्षा रक्षक तिथे असतीलच. पण त्यांना चकवून तो आतमध्ये शिरतोय, तो कसा काय शिरला? ही माहिती आली की त्याने काहीतरी रेकी केली होती. याच्या आधी शाहरुख खानच्या घराची रेकी केली, सलमान खानच्या घराची रेकी केली किंवा आणखी कुठल्या सेलिब्रिटींची रेकी केली. रेकी करणं म्हणजे काय? तो रस्त्यावरनं फिरत गेला असेल, बाबा या इमारतीमध्ये आपण जाऊ शकतो, या घरामध्ये शिरू शकतो. पण जेव्हा तो सैफ अली खानच्या घरात शिरतो, सैफ अली खान राहतोय 12व्या मजल्यावर. आता खालून रस्त्यावरनं जाताना रेकी करतात त्याला एकदम 12व्या मजल्यावर आपल्याला जाता येईल, घरामध्ये शिरता येईल, हा मनामध्ये प्रश्न कसा काय येऊ शकेल? जर तो रोज त्या इमारतीमध्ये जाणारा येणारा माणूस असेल, त्याला माहिती असू शकतं की इथे सैफ अली खान राहतोय किंवा या मजल्यावर आपल्याला चोरी करता येऊ शकते. पण तो म्हणतोय मी सैफ अली खानला ओळखत नाही, त्याच्या घरामध्ये शिरलोय किंवा शिरायचंय आपल्याला, ही मला माहिती नव्हतं. मग काही माहिती नसताना तो शिरतोय, हल्ला करतोय, हे कसं काय पटू शकतं? बरं, ज्या वेळेला तो हल्ला करतो त्यावेळेला घरामध्ये अनेक माणसं असतात. सैफ अली खान एकटा आहे आणि त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याच्यात तो जखमी झाला तर मान्य होऊ शकतं. पण अनेक माणसं आहेत तिथे, अनेक नोकर चाकर त्याच्या घरामध्ये आहेत. ते कुठेही त्या व्यक्तीला अडवण्याचा प्रयत्न करत नाहीत, किंबहुना पोलिसांनाही फोन करत नाहीत किंवा खाली सुरक्षा रक्षकांना फोन करत नाहीत. तेव्हा ते धावत येऊन काहीतरी करतील किंवा तो खाली पळून जात असताना त्याला पकडतील, काही होताना दिसत नाही. ही घटना घडल्यावर सैफ अलीला थेट रिक्षामधनं नेण्यात येतं. मग त्याची गाडी नाही उपलब्ध, तर ड्रायव्हर उपलब्ध नव्हता. पण एवढे मोठे सेलिब्रिटी आहेत, त्यांच्याकडे अनेक प्रकारच्या गाड्या असतात आणि कोणालाही काही होऊ शकतं. सैफ अलीलाच कशाला, आणखी कोणाला काय आजारी कोणी पडलं, कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला काही बरं वाटेन असं झालं रात्रीच्या वेळेला, तर कशातून जायचं? रोजच्या रोज काय रिक्षा उपलब्ध होईलच असं नाही. आणि ते सुद्धा घटना जी आहे ती काय सकाळी घडलेली नाही, रात्री अपरात्री घडलेली घटना आहे. 3:30 वाजता जर सैफ अली खानला भल्या पहाटे म्हणजे 3:30 वाजता जर त्याला दाखल केलेलं हॉस्पिटलमध्ये, तर त्याच्या आधी तास दीड तास आधी ही घटना घडलेली. त्यावेळेला रिक्षा उपलब्ध होऊ शकते का कोणाची? पण ती झाली, पण ती रिक्षामधनं न्यावं लागलं. बाकी कोणी घरातलं त्याच्यासोबत गेलेलं नाही. त्याचा मुलगा गेला, तो सुद्धा बाजूच्या इमारतीमध्ये राहत होता असं म्हटलं गेलं. या सगळ्यामध्ये संशय काय येऊ नये आणि यात निश्चितपणे संशयाला जागा, याची उत्तरं पोलिसांकडून मिळावीत, त्या सैफ अली खानच्या कुटुंबाकडून मिळाली पाहिजेत. ते काय नेमकं घडलेलं आहे, खरोखर हे घडलेलं आहे का, किंवा काही वाढवून सांगण्यात येतंय का? CCTVमध्ये तो माणूस 3च CCTVमध्ये दिसतो. एक तर बिल्डिंगमधल्या CCTVत, एकदा तो रस्त्यावरनं चालताना दिसतो, एकदा एका मोबाईलच्या दुकानात दिसतो. त्यानंतर तो कुठल्याच CCTVत दिसत नाही. सलमान खानच्या घरावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा त्याच्या घरावर हल्ला करणारे, त्या बाईकवरनं गोळीबार करणारेही लोक दिसले होते. इथे मात्र काहीच दिसत नाही. त्यामुळे या संशयाला अनेक जागा इथे उपलब्ध होतात. संजय निरुपम यांनी मांडलेले प्रश्न जे आहेत किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनात आलेले प्रश्न, यात काहीच चूक नाहीये. कारण शेवटी याचं खरं बाहेर आलं पाहिजे. कारण सैफ अलीच्या शरीरावर हल्ला झालेला आहे आणि हा व्यक्ती जो आहे तो 1 करोडची खंडणी मागत होता असा सुद्धा आरोप आहे. आता जो माणूस आतमध्ये चोरी करायला आलेला आहे, कारण म्हटलं गेलंय की त्याने सांगितली माहिती की त्याच्याकडे पैसे नव्हते, तो बांगलादेशातून आला, त्याला नोकरी नव्हती, पैशाची आवश्यकता होती. तर पैशाची आवश्यकता असलेला माणूस फार फार तर कोणातरी बॅग हिसकावून घेईल, घरामध्ये शिरेल, त्यातलं काय मिळेल ती वस्तू चोरी करून पळून जाईल. इथे मात्र घरात घुसतो आणि तो त्याला कोणीतरी बघितल्यावर
तो 1 कोटीची खंडणी मागतो. म्हणजे चोर घरामध्ये शिरून खंडणी कशी काय मागू शकतो हा प्रश्न मनामध्ये येतो. खंडणी मागणारे एक तर फोनवरनं खंडणी मागेल, कोणाला तरी अपहरण करेल खंडणी मागेल. घरामध्ये आलेला माणूस खंडणीच्या त्या ठिकाणी चर्चा करत बसणार नाही की मला 1 कोटी द्या, त्याच्यापेक्षा कमी द्या. ही चर्चा कोणीच करू शकत नाही. त्यामुळे हे प्रश्न सगळे मनामध्ये येतात. याच्यात त्या वॉचमन जे आहेत बिल्डिंगमधले त्यांची कोणती प्रतिक्रिया कोणी घेतलेली नाही. ते कदाचित बोलले नसतील. इमारतीतील जे कोणी पदाधिकारी त्यांचे चेअरमन असतील सोसायटीचे, त्यांच्याही कुठे प्रतिक्रिया समोर आलेल्या नाहीत. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अनेक गोष्टी लोकांच्या मनामध्ये आहेत. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहेत की सगळं खरोखरच घडलेलं आहे का, की काय नेमकं घडलेलं आहे हे एकदा स्पष्ट करावं. त्याच्यामागचं कारण नेमकं काय आहे. आणि एक शेवटचा मुद्दा म्हणजे या सगळ्या घडामोडीच्या दरम्यानच सैफ अली खानची 15,000 कोटीची जी प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, ती आता सरकार जमा होणार अशा पद्धतीची बातमी आली. आणि मग पुन्हा एकदा त्याची लिंकही त्याच्याशी जोडली जाऊ लागली या सगळ्या घटनाक्रमाशी. त्यामुळे नेमकं खरं काय घडलेलं आहे, कधीतरी हे बाहेर येणार आहे का, कधीतरी हे समोर येणार आहे का, काय त्याच्यामागचं कारण आहे, हे प्रश्न लोकांच्या मनात आहेत आणि ते अजिबात चुकीचे नाहीत. त्याची उत्तर मिळतील की नाही माहिती नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.